शासनाने शिक्षण क्षेत्रामध्ये इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्राचा अवलंब केला आहे। त्यानुसार एक मातृभाषा, एक परकीय भाषा म्हणून इंग्रजी आणि राष्ट्रस्तरावरची एक भाषा म्हणून हिंदी अशा 3 भाषांचा आग्रह धरलेला आहे। मी स्वतः गेली 45 वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केलेली एक जागरूक नागरिक आणि शिक्षिका असल्यामुळे आणि सर्व भाषा विषय सर्व स्तरावर शिकवले असल्यामुळे महाविद्यालय स्तरापर्यंत मी अनुभवाने सांगते की इयत्ता 4थीपर्यंत विद्यार्थ्याला मातृभाषेशिवाय दुसरी कुठलीही भाषा शाळेमध्ये शिकवली जाता उपयोगी नाही। त्याला मातृभाषेमध्ये त्याचा पाया पक्का होऊन द्यावा, कारण मूल 6 वर्षाचं असताना शाळेमध्ये येतं, अतिशय लहान असतं, त्याच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक क्षमता या लक्षात घेतल्या जाव्यात। 4 तास बसणं हे सुद्धा त्या मुलाला अवघड होतं, इतर सगळे विषय आणि शाळा ही गोष्ट त्या मुलाला नवीन असते। अशा वेळेला अन्य भाषा लादणं हे त्याच्यावर अन्यायकारक आहे आणि अशैक्षणिक आहे। सध्या इंग्रजी पहिलीपासून शिकवली जाते, तेही त्या मुलाला अन्यायकारक आहे, कारण सुरुवातीपासून परकीय भाषा शिकवली की त्याला धड मातृभाषाही येत नाही आणि धड दुसरी भाषाही येत नाही। मुलाला 4थीपर्यंत मातृभाषेत शिक्षण दिलं की आपोआप त्याचा एकूण भाषेचा पाया पक्का झाला की मग कुठलीही भाषा आकलन करणं सोपं जातं। विरोध कुठल्याही भाषेला नसून ती भाषा पहिलीपासून लादण्याला विरोध आहे माझा। एक शिक्षक म्हणून विरोध आहे, एक नागरिक म्हणून विरोध आहे आणि त्यामुळे पहिलीपासून जे इंग्रजी शिकवलं जातं तेही योग्य नाही आहे आणि तिसरी भाषा ही तर त्याच्यावर आणखीन अन्यायकारक होऊ शकेल। जगाच्या पाठीवर कुठेही इतक्या भाषा इतक्या लहान वयामध्ये शिकवल्या जात नाहीत। त्यानंतरच्या काळामध्ये 5वीपासून दुसरी भाषा आणि 8वीपासून तिसरी भाषा हे मुलाला शिकवली जावी, ती पद्धत आजपर्यंत होती आणि ती रास्त होती असं माझं प्रामाणिक मत आहे आणि हे संपूर्ण शिक्षण क्षेत्राच्या आणि विद्यार्थ्याच्या हिताच्या दृष्टीने मी सांगते आहे। मनापासून धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।